सर्वांना ख्रिस्तात सलाम. सर्वप्रथम मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने पुन्हा एकदा ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत आजच्या ह्या रविवारी त्याचं पवित्र वचन घेऊन येण्याची मला संधी दिली. आज आपण ज्या शास्त्रपाठावरती मनन आणि चिंतन करणार आहोत तो शास्त्रपाठ आहे संत मत्तई कृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय 1 ते 16 ही वचनं. मत्तई 20 1 ते 16 ही वचनं. आणि मी विनंती करेल की या शास्त्रपाठाचा आपण सर्वप्रथम वाचन करून घ्यावं. मत्तई 20 1 ते 16 ही वचनं. आणि या वचनामधून आपल्यासमोर एक संदेशाचा विषय उभा होतो आणि तो विषय आहे देव आपल्याला आपल्या योग्यतेपेक्षा अधिक देत असतो. देव आपल्याला आपल्या योग्यतेपेक्षा अधिक देत असतो आणि हाच आज आपल्या मननाचा आणि संदेशाचा विषय आहे. प्रभू येशू ख्रिस्त नेहमी दृष्टांताच्या स्वरूपामध्ये समजावून सांगायचा आणि ह्यावेळेस देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना द्राक्ष मळ्यातील काम करायचा दृष्टांत सांगत आहे. हा दृष्टांत सांगण्याचं कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला शिष्यापैकी एकाने म्हणजे पेत्राने असा प्रश्न केला होता की आम्ही सर्व सोडून तुझ्या मागे आलो आहोत, तर आम्हाला त्याचा काय फायदा होईल, आम्हाला काय मिळेल. आणि या प्रश्नाचं समाधान करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त काही गोष्टी सांगत सांगत द्राक्षमळ्यातील कामकऱ्यांचा दृष्टांत त्याने सांगितला. आणि या दृष्टांतामध्ये जो द्राक्षमळ्याचा धनी आहे तो आपल्या द्राक्षमळ्यात काम करण्यासाठी काही कामकरी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि या शास्त्रपाठामध्ये 2 प्रकारचे कामकरी आहेत. एक जे की ठरवून काम करायला गेले आणि दुसरे जे आहेत जे न ठरवता द्राक्षमळ्याच्या धन्याने सांगितलं की तुम्ही जा द्राक्षमळ्यात आणि काम करा, आणि ते गेले आणि ते काम करू लागले. परंतु जो पहिला गट आहे ज्यांची मजुरी ठरवली होती त्यांची मजुरी 1 रुपया अशी ठरवली होती. म्हणजेच त्यावेळेस काम करण्यासाठी, दिवसभराचं काम करण्यासाठी जी मजुरी होती ती 1 रुपया इतकी होती. आणि म्हणून त्यांना पहाटे पहाटे ठरविल्या कारणाने बाजारपेठेमध्ये जे कामकरी उभे होते त्यापैकी ज्यांना पहाटे पहाटे काम करण्यासाठी घेऊन जायचं होतं त्यांनी आपली जी मजुरी ठरवून घेतली होती ती 1 रुपया होती. आणि त्यावेळेसची मजुरी संपूर्ण दिवसभराची 1 रुपया असल्या कारणाने ती योग्य होती. परंतु नंतर परत एकदा ज्यावेळेस द्राक्षमळ्याचा जो मालक आहे तो बाहेर येतो म्हणजे 3 तासांनी बाहेर आल्यानंतर बाजारपेठामध्ये आणखीन काही लेबर किंवा जे मजूर आहेत ते थांबलेले तो पाहतो. आणि थांबलेले पाहिल्यानंतर तो त्यांना म्हणतो तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. आणि ते जातात. त्या ठिकाणी त्यांनी कुठल्याच प्रकारची मजुरी ठरवली नाही. परंतु काही वेळ गेल्यानंतर आणखीन 3 तास झाल्यानंतर म्हणजे 6व्या व 9व्या तासाच्या सुमारास ज्यावेळेस तो बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर बघतो तर त्या ठिकाणी देखील आणखीन कामकरी असतात, लेबर असतात. आणि त्यांना देखील तो द्राक्षमळ्यामध्ये काम करायला सांगतो आणि तुम्हाला जे योग्य आहे ते देईल असं सांगतो. परंतु 6व्या आणि 9व्या तासाला जाऊन आणखीन काही वेळ लोटल्यानंतर ज्यावेळेस तो 11व्या तासाच्या सुमारास बाहेर जातो तिथं आणखीन लेबर तसेच रिकामे उभे असतात. आणि जेव्हा ही परिस्थिती तो बघतो त्याला हे दिसतं, हे दृश्य सारा दिवस लोटला आहे तरी देखील ते
एका आशेवरती आम्हाला काम मिळेल या आशेवरती ते त्या ठिकाणी थांबलेले असतात, उभे राहिलेले असतात. आणि म्हणून तो त्यांना म्हणतो की तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिले आहात. आणि कामकरी म्हणतात, आम्हास कोणी कामावर घेतले नाही म्हणून. आणि त्यांना देखील द्राक्षमळ्याचा धनी म्हणतो की तुम्ही द्राक्षमळ्यात जा. आणि द्राक्षमळ्यात गेल्यानंतर ते देखील त्या ठिकाणी काम करतात. यावरून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते, आणि ती गोष्ट म्हणजे सकाळी सकाळी ज्यांना ठरवलं होतं त्यांचं तर एक समाधान झालं होतं, मानसिक संतुलन देखील त्यांचं चांगलं राहिलं होतं. परंतु त्यानंतर 3ऱ्या तासाच्या सुमारास जे गेले, 6व्या तासाच्या सुमारास त्या ठिकाणी जे उभे राहिलेले होते, 9व्या तासाच्या सुमारास जे उभे राहिलेले होते, 11व्या तासाच्या सुमारास गेल्यानंतर देखील त्या ठिकाणी जे कामकरी उभे राहिलेले होते हे त्याने पाहिलं. आणि हे पाहिल्यानंतर कुठंतरी द्राक्षमळ्याच्या धन्याला त्यांचा कळवळा आलेला आहे. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये 12 तास काम करण्याची पद्धत होती. 12 तासाला संपूर्ण दिवस असं म्हटलं जायचं, आणि संपूर्ण दिवसभरामध्ये काम करून त्यांना 1 रुपया असा मिळायचा. आणि पहाटे सांगितलं आहे, ज्यावेळेस द्राक्षमळ्याचा धनी पहाटे म्हणजे 6 वाजता सकाळी बाजारपेठेमध्ये जातो, त्या ठिकाणी काही कामकरी ठरवतो आणि त्यांना घेऊन जातो. त्यानंतर 9 वाजता, 9 वाजल्यानंतर 12 वाजता, 12 वाजल्यानंतर दुपारचे 3 वाजता, आणि 3 वाजल्यानंतर ज्यावेळेस परत एकदा 5 वाजता तो बाहेर जातो, तरी देखील त्या ठिकाणी काही लेबर थांबलेले असतात. 6 ते 6 असे वर्किंग आवर्स असायचे, म्हणजेच 6 ते 6 असे काम करण्याचे तास असायचे. 12 तास काम केल्यानंतर संपूर्ण दिवस मोजला जायचा. परंतु संध्याकाळचे 5 वाजले तरी देखील त्या ठिकाणी काही कामकरी उभे आहेत, याचाच अर्थ त्यांना कामाची अत्यंत गरज होती. त्यांना अत्यंत गरज असल्या कारणाने ते त्या आशेवरती की आम्हाला काम मिळेल म्हणून ते तसेच उभा होते. आणि द्राक्षमळ्याच्या मालकाने, द्राक्षमळ्याच्या धन्याने हे ओळखलं आणि ह्या सर्वांना आपल्या द्राक्षमळ्यात काम करण्यासाठी जा म्हणून सांगितलेलं आहे. त्यांना काम करण्याची संधी दिली आहे. परंतु नंतर 10व्या वचनापासून पाहिलं तर असं वचन सांगतं, मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले, तरी त्यांनाही रुपयाच मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घरधन्याविरुद्ध कुरकुर करीत म्हटले, ह्या शेवटल्यांनी 1च तास काम केले. आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले आणि आम्हास व त्यास आपण सारखे केले. म्हणजेच जितके कामकरी द्राक्षमळ्यात काम करायला आले होते, मग पहाटे 6 वाजता जे आले होते, 9 वाजता जे आले होते, 12 वाजता जे आले होते, 3 वाजता जे काम करायला आले होते आणि संध्याकाळच्या 5 वाजता जे काम करायला आले होते, ह्या सर्वांना द्राक्षमळ्याच्या धन्याने 1 रुपया प्रत्येकी असा दिला. आणि 1 रुपया प्रत्येकी रुपयाच दिल्यानंतर जे सकाळी सकाळी ठरवून आले होते ते कुरकुर करू लागले की आम्ही दिवसभर काम केलं, त्यांच्यापेक्षा अधिक काम केलं, तरी देखील आम्हाला तुम्ही रुपयाच दिलेला आहे, त्यांच्यापेक्षा आम्हाला कमी दिला आहे. आणि म्हणून ते त्याला म्हणत आहे की जे शेवटच्या 1 तासासाठी आलेले आहेत त्यांना देखील तुम्ही
आमची इतकीच रक्कम दिली आहे, 1 रुपयाच दिला आहे. तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले. असं वचन सांगतं, गड्या मी तुझा अन्याय करीत नाही. तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही? याचा अर्थ ह्या दुसऱ्यांनी ठराव केला नव्हता, परंतु सकाळी सकाळी जे पहाटे होते त्यांनी ठराव केला होता. त्यांनी स्वतःची मजुरी ठरवून घेतली होती. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण काही काम करतो आणि ते काम करत असताना फळाची अपेक्षा करतो, काही अपेक्षा ठेवून आपण काम करत असतो, तर आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणेच फळ भेटतं. आणि ते फळ कदाचित छोटं असू शकतं, कमी असू शकतं, परंतु जे फक्त काम करतात, फळाची अपेक्षा ठेवत नाही, देव त्यांना त्यांच्या योग्यतेपेक्षा नेहमीच अधिक देत असतो. आपला देव जर आपण फळाची अपेक्षा केली नाही, तर आपल्या योग्यतेपेक्षा कितीतरी अधिक तो देत असतो. म्हणून अपेक्षा न करता काम करणं अत्यंत गरजेचं आहे. पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला होता की आम्ही सगळं सोडून तुझ्या मागे आलो आहोत, आम्हाला त्याचा काय फायदा होईल? परंतु त्याच्या अपेक्षामुळे त्याचं प्रतिफळ कदाचित त्याच्या अपेक्षेप्रमाणे कमी असं त्याला मिळालं असेल. परंतु देवबाप या ठिकाणी एकच बोध करू इच्छितो, ज्यावेळेस आपण आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा काहीतरी चांगलं करण्यासाठी धजत असतो, त्यावेळेस देवबाप आपल्याला एक प्रकारची शक्ती देतो. आणि ती शक्ती दिल्यानंतर आपण ज्यावेळेस आध्यात्मिक जीवनामध्ये काही काम करतो, तर त्या बदल्यात आपण कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे, कुठल्याही प्रकारची फळाची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. कारण की देव आपल्याला भरभरून देत असतो. देवाची कृपा म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण पात्र नाही, ती गोष्ट देव आपल्याला देतो, म्हणजेच तो आपल्यावरती कृपा करतो. हे यावेळेस आपल्याला समजतं. आणि जे पहिल्या घटकेस आले होते त्यांच्यावरती अन्याय केलेला नाही द्राक्षमळ्याच्या धन्याने. पहाटे पहाटे जे आले होते त्यांच्यावरती अन्याय केलेला नाही. त्यांनी 1 रुपया मागितला, त्यांना 1 रुपयाच दिला. परंतु इतरांकडे बघून, इतरांना जास्त देत आहे हे पाहून त्यांना कुठंतरी मनामध्ये असं वाटलं की 1 रुपयापेक्षा जास्त आम्हाला भेटायला पाहिजे. म्हणजेच त्यांच्यामध्ये स्वार्थ आपल्याला पाहायला मिळतो, स्वार्थ दिसून येतो. इतरांना जास्त, इतरांचं चांगलं होत असताना त्यांना ते बघवलं नाही आणि म्हणून ते कुरकुर करू लागले, तक्रार करू लागले. घर जाण्याचा जो उदारपणा होता, जो चांगुलपणा होता, हा पाहून त्यांनी पश्चाताप करण्याऐवजी कुरकुर केली. पश्चाताप का त्यांना करायचा होता? पश्चाताप यासाठी करायचा होता, जर त्यांनी मजुरी ठरवली नसती, द्राक्षमळ्याच्या धन्यावरती विश्वास ठेवला असता की योग्यतेप्रमाणे आम्हाला द्राक्षमळ्याचा धनी पैसे देईल, परंतु त्यांनी त्याच ठिकाणी ठरवून घेतलं, फळाची अपेक्षा केली आणि म्हणून त्यांना तितकंच मिळालं. परंतु ज्यांनी फळाची अपेक्षा केली नाही आणि फक्त काम करण्यावरती जास्त भर दिला आणि काम मिळेल या विश्वासावरती, या आशेवरती दिवसभर त्या ठिकाणी थांबले, त्यांना देवाने जास्त दिलं. पश्चाताप करण्याऐवजी त्यांनी कुरकुर केली, तक्रार केली आणि
घरधनी जो की चांगला होता, त्याचा चांगुलपणा त्यांनी न पाहता त्यांनी स्वतःचा स्वार्थ पाहिला. त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला नव्हता. कुठल्याही प्रकारे त्यांना कमी पैसे भेटले नव्हते, तरी देखील त्यांनी कुरकुर आणि तक्रार केली. आणि म्हणून वचन आपल्याला 15 असं सांगतं, जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे कराव्यास मुक्त्यार नाही काय, अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यास चलते काय. ज्यावेळेस एक गोष्ट या ठिकाणी मला स्पष्ट करायला आवडेल, ती म्हणजे ज्यावेळेस आपण काम करत असतो आणि आपण काम केल्यानंतर कुठल्याही क्षेत्रामध्ये, ऑफिस असो किंवा स्कूल असो किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो, ज्यावेळेस आपण जास्त काम करतो त्यावेळेस जर आपल्यानंतर कोणी व्यक्ती येतो आणि त्या व्यक्तीला आपल्यापेक्षा अधिक काही गोष्टी मिळतात, मग पोझिशन असो किंवा प्रमोशन असो, तर आपण आपल्या मनामध्ये जेलसनेस आणण्याचं कारण नाही. कारण की देव आपल्याला ज्यावेळेस देईल आपल्या योग्यतेपेक्षा अधिक देईल. या विश्वासावरती आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. या विश्वासावरती आपण अवलंबून राहिलं पाहिजे. कदाचित आज आपल्याला काही गोष्टी कमी असेल, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये त्या गोष्टीच आपल्याला भरभरून भेटतील. म्हणून वचन सांगतं, शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील. आज जीवन जगत असताना आपण फक्त देवाचं कार्य करत राहिलं आणि कुठल्याच प्रकारची फळाची अपेक्षा ठेवली नाही, तर निश्चितपणे देव आपल्याला भरभरून देईल. परंतु यावेळेस हे देखील मी स्पष्ट करू इच्छितो, विचार करा, दिवसभर काम केल्यानंतर आपण त्या पहाटे मजूर जे ठरवले होते त्यांच्या जागेवरती जर आपण स्वतःला पाहिलं, दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी जे मजूर येतात त्यांना देखील यांना जितके म्हणजे आपल्याला जितका पगार मिळत आहे तितकाच त्यांना मिळाला, तर आपल्याला देखील कुठंतरी वाईट वाटेल. परंतु देवबाप ह्या ठिकाणी हेच स्पष्ट करत आहे की इतरांचं चांगलं वागण्यासाठी आपण शिकलं पाहिजे, इतरांच्या चांगल्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, इतरांच्या चांगल्या होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि ज्यावेळेस इतरांचं चांगलं होतं त्यामध्ये आपण आनंद मानला पाहिजे, त्यामध्ये आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. कुठल्याच प्रकारची नाराजगी, कुठल्याच प्रकारची तक्रार, कुठल्याच प्रकारची कुरकुर आपण न करता इतरांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त यावेळेस आपल्याला ह्या दृष्टांतातून सांगत आहे. आज आपल्यामध्ये जर तशी वृत्ती नसेल, तर तशी वृत्ती धारण करण्यासाठी, इतरांच्या आनंदामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी देवबाप आपल्याला यावेळेस बोध करत आहे. आणि यावेळेस हे देखील मी ॲड करतो, इतरांच्या दुःखामध्ये देखील सहभागी व्हा आणि इतरांच्या आनंदामध्ये देखील सहभागी व्हा. इतरांना ज्या गोष्टींची तुमच्याकडून अपेक्षा आहे, जी की तुम्ही त्याला मदत करू शकत आहात, ती तुम्ही त्याला मदत करा. परंतु कुठल्याच प्रकारचं फळ, कुठल्याच प्रकारचं त्याबद्दल आपल्याला प्रतिफळ मिळेल याची अपेक्षा करू नका. देवबाप आपल्याला फळ देणार आहे, देवबाप आपल्याला आशीर्वाद देणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींच्या ज्यावेळेस आपण मागे लागतो ह्या भूतलावरच्या, त्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी ज्यावेळेस आपण धडपड करतो, तर
त्या छोट्या छोट्या गोष्टींच्या नादात मोठे मोठे आशीर्वाद आपण गमावून बसतो. हे या संपूर्ण शास्त्रपाठामधून आपल्याला समजतं. आणि देव बाप करो इथून पुढच्या दिवसामध्ये आपण चांगलं ते करण्यासाठी सामोरं गेलं पाहिजे, चांगलं ते करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, परंतु देवबापाकडून फळाची अपेक्षा न ठेवता. जर आपण फळाची अपेक्षा ठेवली तर कदाचित ते फळ आपल्यासाठी अतिशय छोटं असेल आणि देवबापाला आपल्याला खूप मोठं फळ द्यायचं असेल. आणि निश्चितच जे काही तो आपल्याला देतो ते काही असो, आरोग्य असो, घरातील वस्तू असो, कामावरती पोझिशन असो, फायनान्शियली कुठलीही गोष्ट असो, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, आरोग्य तो उत्तम प्रकारेच देत असतो. कारण की तो आपल्याला जे बेस्ट आहे, जे सर्वात उत्तम आहे तेच देणार. आणि यासाठीच आपण आपल्या जीवनामध्ये कार्य करत राहिलं पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये देवाचा गौरव होण्यासाठी इतरांकडे एक मदतीचं माध्यम झालं पाहिजे. इतरांसाठी एक मदतीचं माध्यम झालं पाहिजे. आणि इतरांसाठी मदतीचं माध्यम होण्यासाठी आणि इतरांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी देवबाप इथून पुढं आपल्या सर्वांना सहाय्य आणि मदत करू आणि आपला उपयोग त्याच्या सेवेसाठी, त्याच्या कार्यासाठी करून घेऊ. ह्या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आमेन. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वर, जिवंत देव बाप्पा, तू महान आहेस, थोरच गौरवी राजा आहे. प्रिय परमेश्वरा, आजच्या शास्त्रपाठाद्वारे तू आम्हाला एक शिकवण दिली, ती म्हणजे आम्ही आमच्या जीवनामध्ये नेहमी चांगुलपणा धारण करून तो चांगुलपणा इतरांसाठी उपयोगात आणावा, इतरांच्या आनंदामध्ये आनंद व्यक्त करावा. प्रिय परमेश्वरा, ज्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत प्रिय परमेश्वरा जीवन जगण्यासाठी, त्या प्रत्येक गोष्टी तो आम्हाला देतच आहेत, परंतु आमच्याद्वारे देखील इतरांना काही गोष्टी मिळण्यासाठी, आमच्याद्वारे इतरांना प्रिय परमेश्वरा काहीतरी उत्तम मार्गदर्शन व्हावं, यासाठी तू आम्हाला त्या पद्धतीने, त्या प्रकारे तयार कर. प्रिय परमेश्वरा, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये एक जेलसनेस न राहता प्रिय परमेश्वरा प्रत्येकासाठी आनंद आणि चांगलं हृदय आम्ही धारण करावं. चांगलं अंतकरण, शुद्ध अंतकरण आमचं व्हावं, असं तू दयाने कृपेने करून घे. प्रिय परमेश्वरा, प्रत्येक चांगली गोष्ट आमच्याकडून होण्यासाठी आणि आम्ही ती करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला कर. प्रिय परमेश्वरा, अशाच प्रकारे तुझ्या सानिध्यामध्ये तू आम्हाला वाढवत जा. प्रिय परमेश्वरा, जीवन जगत असताना आमच्याकडून चुकाप्रात पाप झाले असतील त्याची तू आम्हाला क्षमा कर व जे काही योग्य प्रकारे केलेले ते परमगौरवामध्ये उंचावून घे. प्रिय परमेश्वरा, जे जे आजारी आहेत त्यांना तुझ्या धार्मिकतेच्या उजव्या हातात स्पर्श करून पूर्णपणे आरोग्य दे व तुझा गौरव त्यांच्या जीवनामध्ये तू करून घे. पुन्हा एकदा आम्ही यावेळेस आजच्या वचनाबद्दल तुला धन्यवाद देतो. आजच्या शास्त्र पाठाबद्दल जो की तू आमच्यासाठी नव्याने आशीर्वादित केला त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आणि ही संपूर्ण प्रार्थना धन्य तारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतकरणे व मने देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा ह्या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांसंगती आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन.